महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालागमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्ट बेट केडगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं। दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि पूजा विधीचा लाभ घेतलाय। सकाळी नित्यपूजा, पाद्यपूजा आणि श्री सत्यनारायण महापूजा पार पडली। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। सायंकाळी चांदी चौरंग पूजा आणि महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली। समाज उपयोगी उपक्रमांतर्गत बालाजी ब्लड सेंटरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। याबाबतची माहिती संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे यांनी दिली। यावेळी सचिव केदार अगस्ती, मोहन चौधरी, हरीश वरळीकर, चंदन कोऱ्हाळकर, अविनाश घुमरे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते। मी संजय शितोळे, श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थानचे प्रमुख विश्वस्त। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज बेटामध्ये नित्य पूजा चालू आहे। तसंच सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पाद्यपूजा, सत्यनारायण पूजेचं केलेले होते, आयोजन केलेले। साधारणतः 25 ते 30 पूजा, पाद्यपूजा व सत्यनारायण पूजा झाल्यात। गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही ब्लड कॅम्प डोनेशन भरवलं होतं। आत्तापर्यंत 10 ते 12 रक्तदात्यांनी रक्तदान हे केलेले आहे। ॲक्च्युली महाराजांची गुरुपौर्णिमा ही भाद्रपद पौर्णिमे दिवशी असते, परंतु आज महाराष्ट्रात सगळीकडे गुरुपौर्णिमे इथं भक्तांनी भरपूर गर्दी केलेली होती। जवळजवळ 700 ते 800 लोकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। असंच पाठीमागच्या आठवड्यात आम्ही संस्थेच्या वतीने व पुण्यातील एक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचे लागवड केली। साधारणतः 500 झाडांची केलेली लागवड झालेली आहे। गोशाळा आहे आमच्याकडं। गोशाळेत आत्ता 70 ते 80 जनावरं आहेत। त्यानंतर आम्ही ब दर्जा आपल्या संस्थेला प्राप्त झालेला आहे। मागील महिन्यातच ब दर्जा प्राप्त झाला, त्याचा लवकरात लवकर आता GR निघण्याची अपेक्षा आहे। भक्तांना, प्रत्येक भक्तांना येईल राहण्याची सोय, प्रसादाची सोय हे कसं हे करता येईल ह्याच्या आम्ही विश्वस्त मंडळ ध्यान ठेवून आहोत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।